गाडीमध्ये एक खास कप्पा तयार करून लपवलेली ही रोकड आता बाहेर काढली जातीये। राम मंदिरातून चोरलेले हे पैसे गाडीत लपवून ठेवल्याचा दावा करण्यात आलाय। हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून राम मंदिरातून चोरलेले पैसे सापडले असे मेसेज व्हायरल केले जात आहेत। पण खरंच हा व्हिडिओ राम मंदिर चोरी प्रकरणातला आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। राम मंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या। गाडीतल्या गुप्त कप्प्यात लपवली कोट्यवधींची रोकड। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ जप्त केल्याचा व्हिडिओ छत्तीसगड मधला आहे। व्हायरल व्हिडिओ 2025 मधला ईडी कारवाईचा आहे। तर राम मंदिरातील वस्तू चोरी प्रकरणात FIR 25 जून 2026 रोजी नोंदवण्यात आला। त्यामुळे या व्हिडिओचा आणि राम मंदिरातील चोरीचा काहीही संबंध नाही। हा व्हिडिओ ईडी कारवाईचा आहे। एका सरकारी अधिकाऱ्याच्या इनोव्हा कारमधून तब्बल 1,66,00,000 रोकड जप्त करण्यात आली आहे। पैसे लपवण्यासाठी कारमध्ये गुप्त कप्प्यातून नोटांचे बंडल ठेवले होते। राम मंदिरात चोरी झाली हे खरं आहे। त्यातील आरोपींना अटकही झाली आहे। मात्र व्हिडिओ अजून पुढे आलेला नाही। त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जाते। त्यामुळे असे व्हिडिओ पाहून त्यावर विश्वास ठेवू नका। आमच्या पडताळणीत राम मंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्याचा दावा असत्य ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।